नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. घरातील देवघराची मांडणी ही जर चुकीची असेल तर घरातील व्यक्तींना विविध अशा प्रकारच्या मानसिक आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. तर आपण येथे देवघराशी संबंधित काही अशा खास गोष्टी सांगणार आहोत. या छोट्या छोट्या गोष्टींकडे जर विशेष लक्ष दिल्यास पूजेचे श्रेष्ठ फळ प्राप्त होते आणि लक्ष्मीच्या कृपेने घरामध्ये धनधान्याची कमतरता भासत नाही. तर देवघर हे घरात कोणत्या दिशेस असावे, कोणत्या दिशेस नसावे आणि देवघर हे कोणत्या दिवशी स्वच्छ करावे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर घरामध्ये देवघर हे उत्तर पूर्व म्हणजेच ईशान्य दिशेलाच असावे, कारण ईश्वरीय शक्ती ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करते आणि नैऋत्य म्हणजेच पश्चिम दक्षिण कोपऱ्यातून बाहेर जाते. हे जर शक्य नसेल तर तुम्ही पश्चिम दिशेला देखील देवघर बनवू शकता, परंतु दक्षिण दिशेला देवघर बनवू नये. घरामध्ये पूजा करणाऱ्या व्यक्तीचे तोंड पश्चिम दिशेकडे जर असेल तर अत्यंत शुभ राहते. यासाठी देवघराचे द्वार पूर्व दिशेला देखील असणे आवश्यक असते. घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे जेथे दिवसभरातून काही काळासाठी तरी सूर्यप्रकाश देवघरापर्यंत पोहोचेल, कारण ज्या घरामध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येत राहते त्या घरामधील विविध दोष हे आपोआप नष्ट होतात. सूर्यप्रकाशामुळे वातावरणातील ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढत राहते. त्यामुळे घरातील मंदिराच्या जवळपास बाथरूम असणे देखील अशुभ मानले जाते. अशा ठिकाणांपासून देवघर हे दूरच असावे. घरामध्ये जर देवघर असेल तर दररोज सकाळी आणि संध्याकाळी पूजा करणे देखील आवश्यक आहे आणि पूजा करताना घरामध्ये घंटी अवश्य वाजवावी. तसेच संपूर्ण घरामध्ये घंटानाद करावा. असे केल्यास घरातील घंटेच्या आवाजाने नकारात्मकता नष्ट होते आणि सकारात्मकता वाढते. तसेच देवघर कधी स्वच्छ करावे तर आपण देवघर हे गुरुवारी किंवा एकादशीला देवघर कधी स्वच्छ करू नये. असे म्हणतात की देवघर हे शनिवारी किंवा बुधवारी स्वच्छ करावे, कारण शनिवारी किंवा बुधवारी देवघर जर स्वच्छ केले तर घरातील नकारात्मकता बाहेर जाते, नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते आणि सकारात्मक ऊर्जा तयार होते. तसेच देवघरामध्ये सुकलेली फुले ठेवू नयेत व देवाला वाहताना देखील सुकलेली फुले, कोमेजलेली फुले, सुकलेली फुले किंवा उमललेल्या कळ्या कधीच देवाला वाहू नयेत. देवाला फुले वाहताना फुलांचा वास घेऊ नये व जेव्हा पण आपण पूजा करतो तेव्हा घरातील मूर्ती जेव्हा साफ करतो तेव्हा मूर्ती ही साफ केल्यानंतर जमिनीवर देखील ठेवू नये व देवघरामध्ये आपण जो दिवा लावतो तो दिवा देखील नेहमी स्वच्छ असावा लागतो. तसेच दिव्यातील वात ही फक्त दोनदाच लावावी. दोनपेक्षा जास्त दिव्यातील वात लावू नये असे देखील मानले जाते.